2025च्या फलटण नगर परिषद या नगराध्यक्ष शमशेरदादा आणि उपस्थित सर्व 27+2 29 अशा प्रचारासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ, आपल्या सर्वांचे सहकारी मित्र, या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि फलटणचा एक आधारस्तंभ आदरणीय जयाभाऊ, माझे मित्र आमदार सातपुते साहेब, आमदार सचिनजी पाटील, तात्या सौ जिजामाला, शिवरूपराजे, दिलीप साहेब भोसले, वकील साहेब, धैर्यशील दादा, बाळासाहेब सोळसकर, मनीषा वहिनी, प्रतिभाताई, अमरसिंह नाईक निंबाळकर, मंगेश दादा बुरुंगले सर, मला या ठिकाणी जे जे नगरसेवकाच्या साठी उभे त्यांनी एकदा आपली ओळख सगळ्यांनी उभं राहून सगळ्या फलटण शहराला करून द्यावी एवढी मी विनंती करतो. किंवा उभं राहून द्या, फक्त उभा राहिला तरी शिकार झालं, सगळ्याला नावं माहिती. नगराध्यक्ष पदासाठी असणारे उमेदवार शमशेरदादा यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना अभिवादन करावं. साहेब, हे 30 वर्षानंतरच्या फलटणमध्ये परिवर्तन होत आहे. आपल्या येण्यापूर्वी आपण फलटणला भरपूर काय दिले सर, आणि आज फलटण शहराची जबाबदारी की आपण केलेल्या विकासावर, आपण केलेला फलटणचा केलेलं सहकार्यासाठी जे सहकार्य आपण केलं त्याची उतरणी करायची फलटणकरांची वेळ असेल. मला खात्री आहे की फलटणकर आम्ही कृतज्ञ नाही, कृतज्ञ आहे. ज्या ताकदीने आपण कुणाची न पर्वा करता आपण नीरा देवघर फलटणला दिली. आज नीरा देवघरचं काम फलटणच्या सुरुवातीपासून फलटणच्या टोकापर्यंत चाललंय. डोंबलकुडीचं 12 करून दिलं. फलटण शहराला नवीन नाट्यगृह साहेब आपण दिलं, तारांगण दिलं, सिटी हॉस्पिटल दिलं, महिला जिम दिली, मिनी क्रीडांगण दिलं. आणि आदरणीय देवाभाऊ आपल्याला सांगतो की फलटण शहरापर्यंत येणारा एकही रस्ता आपल्या कृपेमुळं, आपल्या आशीर्वादामुळं एकही रस्ता बॅलन्स नाही. सर्व 100% रस्ते फलटण शहरापर्यंत येणारे आता कॉन्क्रीटचे होत आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो, आम्ही प्रयत्न केले, पण आमच्या प्रयत्नाला तुमची साथ नसती तर साहेब 1 फूट सुद्धा डांबर पडलं नसतं. तुम्ही ज्या ज्या मागण्या विकासासाठी केल्या, मी फलटणकरांना म्हणजे आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, देवाभाऊने एक सुद्धा मागणी आपली बॅलन्स ठेवली जाईल. एक भाऊ एक मागणी पेंडिंग ठेवली. उदाहरण अंतकरणाने किती पैसे देतो तर रेल्वेला 50% भागीदारी महाराष्ट्र सरकारने दिली. रेल्वे काय महाराष्ट्र सरकारचा उपक्रम नाही, पण फलटणची रेल्वे ही पंढरपूरपर्यंत गेली पाहिजे. कॅबिनेटमध्ये ठराव करून 1000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले. नीरा देवघर सारख्या योजनेला 4000 कोटी रुपये दिले. डोंबलकुडी 12 करण्याकरता आपण जवळपास 100-125 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. नाट्यगृह, शहरातले रस्ते, सीआरएफच्या माध्यमातून आपली झालेली मदत. येण्यापूर्वी साहेब आपण करायला काही शिल्लक ठेवलं नाही, नगरपालिकेला द्यायला काही ठेवलं शिल्लक नाही. सगळ्या शहराच्या रस्त्यांचे टेंडर, बहुतांशी रस्त्यांचे टेंडर झालेले, 100-125 कोटी रुपयाचे टेंडर झालेले. 75 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम चालू आहे. साहेब, आम्ही तुमच्याकडे मागायचं काय हाच आमच्याकडे प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगायचं तरी काय, भगवान देताय छप्पर फाडके आणि देवाभाऊ जब देताय तो आबाळ फाडके, अशी आमची परिस्थिती झाली. फलटणला जे जे मागितलं ते सगळं आपल्याला. आमच्या मनामध्ये कायम, फलटणकरांच्या मनामध्ये आम्ही कायम मागं चाललो होतो. 30 वर्षाची फलटणची तुम्ही रस्ते येताना बघितले. फलटण शहरामध्ये महिलांसाठी शौचालय सुद्धा बांधू शकले नाही. बांधलं 128 कोटी रुपयाचं साहेब या ठिकाणी मलनिस्तारण नावाची योजना केली. दुर्दैव असं आहे की 10 वर्षामध्ये साहेब ही योजना गाडली गेली, जमिनीच्या पोटात गाडली गेली.
पण एकाही शहराचं मला निस्तरण योजनेतनं गटर हे फलटण शहराचा एकाही नागरिकाचं जोडलं गेलं नाही. 128 कोटी रुपये कुठे गेलो फलटण शहराचे कुणालाही माहिती नाही. आणि तपास करायचा असेल तर 128 कोटी रुपये कुठे गेले याचा तपास महाराष्ट्र सरकारने करावा लागेल, कारण महाराष्ट्र सरकारने पैसे दिले. नुसतं हे दिवस झालं नाही साहेब, आपण आरटीओ ऑफिस दिलं, प्रशासकीय भवन या ठिकाणी महसूल कर्मचारी वेगळ्या ठिकाणी, तहसीलदार वेगळ्या इमारतीत, प्रांत वेगळ्या इमारतीत, आणि नव्याने येणारे ऍडिशनल कलेक्टर आता कुठं बसायचे म्हणून आपल्याला मागणी केली होती. 100 कोटी रुपयाची मागणी केली साहेब. आपल्या 18 कोटी रुपयाचा पहिला हप्ता झाला, आता टेंडर झाला ना, आता प्रशासकीय भवनचं काम चालू होतं. एअर कंडिशन असं तलाठ्यांना बसण्याकरता या ठिकाणी एअर कंडिशन महसूल भवन आपण 10 कोटी रुपये अतिरिक्त दिले. पोलीस स्टेशनच्या इमारतीने साहेब आपल्याला दाखवल्या, अतिशय सुसज्ज असे फ्लॅट या ठिकाणी कॉन्स्टेबलला लोकांना बसण्यासाठी 2-2 पोलीस स्टेशन, शहर आणि ग्रामीण. माझं वाठार पोलीस स्टेशन उत्तर कोरेगावचं, तिन्ही पोलीस स्टेशन आपण 2 वर्षापूर्वी पालखीला आल्यावर भूमिपूजन केलं होतं. आज पोलीस स्टेशनची उद्घाटन मागच्या वेळेस केलं. शहरामध्ये एक रिंग रोड आपल्याला मिळालेला आहे. रिंग रोड पूर्ण करण्याकरता आपल्याला आवामी मागणी करत आहे की शहराचा रिंग रोड पूर्ण झाला तर शहरामधून हेवी वाहतूक जाते, मोठ्या गाड्या शहरामधून जातात, त्याच्यामुळे धूळ रस्त्यांचं नुकसान होतं. ते टाळण्यासाठी आम्हाला शहराला रिंग रोड देतो. बाणगंगा नदीच्या संदर्भात आपल्याकडे मागणी केली सर, की बाणगंगा नदी ही पूर्वी त्याची आख्यायिका आहे की राजा दशरथाच्या अस्थी सुद्धा बाणगंगा नदीमध्ये विसर्जित केले होत्या. महानुभाव पंथाने आपला सत्कार केला. त्या महानुभाव पंथाची फलटण, दक्षिण काशी या ठिकाणी हजारो लाखो महानुभाव पंथ या बाणगंगा नदीमध्ये डुबकी मारण्याकरता येतात. पण ज्यांच्या हातात सत्ता दिली ते श्रीमंत रामराजांच्या काळामध्ये त्या बाणगंगा नदीमध्ये शहराचे गटर सोडण्यात आले. दुर्दैव असं आहे की महानुभाव पंथाची लोक येतात आणि महानुभाव पंथाच्या लोकांना त्या गटारामध्ये त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे वर्षातून एक वेळा आंघोळ करावी लागते. बघताना मनाला वेदना होतात साहेब. अतिशय वाईट गोष्ट आहे ती, आम्हाला ती सुधारून द्या. अमृत 2 मधनं या ठिकाणी ती योजना आम्हाला नदी स्तरची योजना पूर्ण करून घ्या. नीरा देवगडचं पाणी बाणगंगा धरणात येतंय. बाणगंगा धरणात जे आपण अतिरिक्त वाचणारं पाणी आहे ते 1/2 TMC पाणी आम्हाला जे फलटणच्या वाट्याचे ती बाणगंगा प्रवाहित करण्याकरता पाहिजे. त्याच्यातूनच शहर प्यायला पाणी उचलेल, त्यातूनच शहराचं फिल्ट्रेशन प्लॅन्ट आणि शहराचं पिण्याचं पाणी चालेल. अशा प्रकारची आम्ही संकल्पना मांडली. बारामतीच्या धर्तीवर आम्हाला महिला हॉस्पिटल द्या. बारामतीला गेले की 1000 रुपये भरले की त्याला सगळं जेवण, खाणं, राहण्यासकट महिलांचे CT स्कॅन, MRI सगळं होतं. साहेब आमची कळकळीची विनंती, आम्हाला 30 किलोमीटर आमच्या महिला या ठिकाणी बारामतीला जातात. त्याच प्रकारे आम्हाला महिला हॉस्पिटल द्या. आपण मागच्या वेळेस फलटणला नाईकबोंगवाडी या ठिकाणी MIDC मध्ये आपण लार्ज स्केल मेगा प्रोजेक्ट देतो अशा पद्धतीचा आम्हाला शब्द दिला. साहेब माझ्या फलटण तालुक्यामध्ये 20-25 हजार लोकांना काम नाही. त्यांची अपेक्षा माझ्यावर आणि तुमच्याकडे बघून अपेक्षा आहे. आमदार साहेबांना ठिकठिकाणी गेल्यानंतर ती MIDC कारखाना कधी उभं राहतोय, उद्योग उभे राहतात, लोक अपेक्षेने बघतात. साहेब मला माहिती आहे आपण एक शब्दही आमचा ठेवला नाही, सगळे शब्द ठेवले. या 10-20-25 हजार लोकांना जर काम देऊ शकलो साहेब तर आम्ही या मातीचं ऋण फेडू शकतोय. तेवढी कृपा आमच्यावर करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नगरपालिकेचं इलेक्शन आहे साहेब, काय सांगायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, कोणासाठी बोलायचं हे सगळंच विषय. आपण आला होता सर मागच्या वेळेस, त्यावेळेस या ठिकाणी संपदाताईंच्या मृत्यूचं भांडवल केलं. त्यांनी कधी त्यांची चौकशी झाली होती 6-7 महिन्यापूर्वी. त्या चौकशीमध्ये त्यांनी एवढी माहिती दिली की खासदारांच्या PAला माहिती दिली, तर त्या PAला माहिती दिली असं समजू. त्याच्या सांगितलं की मृत्यूच्या जबानीत खासदारांच्या PAचं नाव आहे. कसंही कुठेही संबंध नसताना, त्यांनी हातावर लिहिलेलं असताना सुद्धा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलं. फलटणला बदनाम करण्याचं काम केलं. पण फलटणकरांना तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? 100% आहे ना? मला सांगा 27 शिरोन 28वा नगराध्यक्ष आपण निवडून देणार आहोत का नाही? नक्की ना? हात वरती करून सांगा. साहेबांना शब्द देत आहे साहेब, तुम्हाला फलटणकरांनी शब्द दिलाय, मी आता निर्धार तुझा. साहेब रामराजे साहेब तुमच्या एकीकडे जाणीवपूर्वक तुमच्याकडे बोलतात, तुमच्या विषयी एकीकडे कौतुक करतात.
मीडियाच्या आत काय बोलतात हे सांगायची गरज नाही. एक प्रकारचं सातत्याने जयाभावांच्या विषयी सुद्धा त्या पद्धतीने अनेक वेळा षडयंत्र करत. मी कधी रडलो नाही, कधी बोललो नाही, पण पब्लिकला बोललो नाही तर काय उपयोग आहे. अनेक वेळा षडयंत्र करतो. महिलांच्या मार्फत षडयंत्र रचली. सगळ्यांनी सीडी ऐकली ना, महिलेला पैसे देताना रामराजांची ऐकली ना. इतका गलिच्छ राजकारण करणारी माणसं उघड्या चेहऱ्यांनी सशस्कृत चेहरा म्हणून या राज्यामध्ये वावरतात तरी कशी मला वाटतं. माझ्या बाबतीत राजकारण केलं. मी छोटंसं उदाहरण त्यासाठी सांगतो साहेब. मी छोटीशी एक गोष्ट ऐकली. काजवा असतो, काजवा. काजव्याच्या पाठीमागे साप लागतो आणि तो काजवा सापाला विचारतो, तू माझ्या पाठीमागे कशाला लागलाय. साप काय ऐकत नाही, परत तुझ्या पाठीमागे लागतो. काजवा फिरून त्याला विचारतो, मी काय तुझं खाते काय. साप म्हणतो नाही, पण तरीही साप त्याचा पाठलाग सोडत नाही, काजव्याच्या पाठीमागा लागतो. परत काजवा मागून वळून विचारतो, मला खाल्ल्याने तुझं पोट भरल का. साप विचारतो नाही, तरी साप त्याच्या पाठीमागा लागतो. परत काजवा शेवटच्या वळून त्याला म्हणतो, मग तू माझ्या पाठीमाग, मी तुझं अन्न नाही, तू मला खाल्ल्याने तुझं पोट भरत नाही, मग तू माझ्या पाठीमागे कशाला लागलाय. तर हे साप त्याला उत्तर देतो. काय उत्तर देत असेल साहेब, की मी तुला चमकताना राहू शकत नाही. फलटणचं तसंच आहे साहेब. भूतोना भविष्याची आम्ही कामं केली. 2.5 वर्ष राबलं, रक्ताचं पाणी करून फलटण शहर बदलायला निघालो. फलटण शहरातली 76% मतदान मला लोकसभेला झालं आणि म्हणून चमकताना रामराजाने त्यांच्या कुटुंबाला मला पाहायचं नाही. ते जयाभाऊच्या बाबतीत आहे. जयाभाऊच्या बाबतीत सुरुवातीपासून त्यांनी गलिच्छपणा केला आणि आज साहेब अनेक ठिकाणी अनेक होतं. पण माझा हा सहकारी मित्र, आमचा राज्याचा मंत्री फलटणकरांच्या पाठीमागे आज वकिलाची भूमिका घेतली. काल जयाभाऊंनी फलटणच्या भाषणामध्ये शब्द दिलाय, फलटणला काय कमी पडेल तर मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मध्ये मी म्हणून वकील आहे. आता आम्हाला वकील मजबूत मिळालेला आहे. आम्ही सध्या कुठं नाही, पण आम्हाला वकील मजबूत आहे, आमचा आमदार मजबूत आहे, लोकांच्या मध्ये काम करणारा आमदार आहे. असा आमदार फलटणकरांनी 30 वर्षात पाहिला नाही. बरोबर आहे ना. ज्यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दिली आहे ते शमशेरदादा माझे ज्येष्ठ बंधू आहेत. शमशेरदादांना कधी तुम्ही पुन्हा असं कधीतरी कुठेतरी सामान्य व्यक्तीच्या बरोबर कधी भेळ खाताना, वडापाव खाताना, रस्त्यात, कुणीतरी मोटरसायकलवर, कुणातरी घरी, सर्वसामान्य म्हणून आजपर्यंत पाहिलंय ना. विरोधी पक्ष नेता म्हणून प्रभावीपणे काम करून नगरपालिकेमध्ये खिंड लढवताना शमशेरदादा 15-20 वर्षाचा त्यांचा अनुभव. त्यांना नगरपालिकेचा नळ कोण सोडतं हे पण माहिती आहे, अग्निशामकच्या ड्रायव्हरचा नंबर पण माहिती आहे. शमशेरदादांना या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्याचाही नंबर माहिती आहे. कोरोनामध्ये अडचण आल्यानंतर कुणाला फोन करा हे सुद्धा माहिती आहे. तर सातत्याने 15 वर्ष फलटण शहराच्या नागरिकांसाठी त्यांनी दिली. शमशेरदादांच्या विरोधात उभे असणारे जे अनिकेत राजे जे उमेदवार आहेत साहेब, त्यांना फलटणमध्ये ते 15-20 वर्षापूर्वी नगरपालिकेला निवडून आले होते. माझ्यापेक्षा वयाने होते. निवडून आल्यानंतर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन झालं. अजून सुद्धा पेंडिंग आहे. एकाही नगरपालिकेच्या सभेला ते आले नाही, एकाही मिटिंगला नगरपालिकेला आले नाहीत. 5 वर्षांना नित्यनियमानं आम्ही त्यांना पाहतो. फक्त त्यांच्या पप्पांना मत मागायला ते राहतात पुण्यामध्ये. लोकांच्या सुखदुःखात नाही. फलटणमध्ये कोरोना आला, मध्ये पाऊस पडला, कंबर एवढं पाणी आलं. कोण होतं फलटणच्या सुखदुःखात, कोण होतं पाण्यामध्ये. ही माणसं कोरोनामध्ये नाही, दुःखात नाही, डेंग्यू आला तरी नाही. फलटण शहरामध्ये प्रचंड खड्डे झाले, महिलांच्या अडचणी, गटारांच्या अडचणी. हे त्यांच्या पप्पांच्या ताब्यात रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते, त्यांचे भाऊ नगराध्यक्ष होते, हे नगरसेवक होते. 30 वर्षामध्ये ही कुटुंब कधी लोकांच्या सुखदुःखात पोहोचलं नाही. आणि आता यांना फलटणची नगरपालिका काय माहित नाही. फलटणला नगरपालिकेला फॉर्म भरलाय आणि ते म्हणतात फलटणची महानगरपालिका. अशा प्रकारचा एक तुम्ही दिल्लीत पप्पू पाहताना आमच्या फलटणला एक अशा प्रकारचा पप्पू आहे. आता करायचं काय. अशा पप्पूचं मला खात्री आहे की थोडं कमी पडतं आपण डिपॉझिट घालवायला, थोडं. कारण मी बोलतो तेव्हा खात्री समोर बोलतो, साहेबांच्या समोर बोलतोय, साक्षीने बोलतोय, चुकीचं बोलणार नाही. थोडंसं कमी डिपॉझिट घालवायला आपण ताकद लावली. फलटण शहराने ठरवलं की ही कुणाला गाडीवर बसवण्याची वारसाची निवडणूक नाही.
की माझ्या फलटण काय कोणाचा सातबारा नाही येऊन लगेच वहिवाट घालावी. फलटण शहराच्या सामान्य लोकांच्या, गोरगरीब, वडीलधाऱ्या, ज्येष्ठ युवतींच्या अडचणी सोडवण्यासाठी, व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी इथं रिक्षावाल्यापासून वडापाववाल्यापर्यंत लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. नगरपालिकेमध्ये प्रशासक, नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक आहे. कुणाला डोक्यावर ताज देण्यासाठी, राजा महाराजा म्हणून निवडणूक करण्यासाठी ही निवडणूक नाहीये. मला ही निवडणूक सर्वसामान्य जनतेसाठी. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. माझे असणारे 27च्या 27 भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी बहुसंख्येने निवडून द्या, एवढीच विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय. आणि आपल्या फलटणकरांना जे आपल्याला साहेबांनी दिलं, आता साहेबांना आपल्याला फार मागायची आवश्यकता नाही. साहेबांनी दिले म्हणून साहेब आले, त्यांच्याप्रती कृतज्ञता आपल्याला मतामधनं व्यक्त करायची. एवढंच कमी आहे फक्त डिपॉझिट घालवायला, तेवढंच फक्त देऊन डिपॉझिट घालवून दाखवा, एवढीच विनंती करतो. आणि माझ्या भविष्यात जय हिंद, जय महाराष्ट्र.